आणि लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत लोकसभेची रणधुमाळीमधून। अमरावतीमध्ये प्रहारकडनं दिनेश बुब यांना उमेदवारी घोषित। नवनीत राणांविरोधात बच्चू कडूंनी दिला उमेदवार। ब्रह्मदेव जरी जमिनीवर आले तरी माघार घेणार नाही, बच्चू कडू ठाम। महायुतीत विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं, ज्येष्ठांनी समजून सांगावं, बच्चू कडूंच्या उमेदवारी निर्णयानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया। तर सागर बंगल्यावरनं फोन आल्यावर बच्चू कडू माघार घेतील। बच्चू कडू नावाचं वादळ सागर बंगल्यात शमवलं जाईल, नितेश राणेंची प्रतिक्रिया। नितेश राणेंचा राजकारणात बाप असू शकतो पण बच्चू कडूचा नाही। त्यांना खोडाची भीती असेल पण मला नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची खरमरीत टीका। प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा, वसंत मोरेंची माहिती। मोरे वंचितकडनं पुणे लोकसभा लढण्याची शक्यता। वसंत मोरेंना मराठा संघटनांचा पाठिंबा मिळणार, पुण्यात रंगणार तिरंगी लढत। सोलापूर माढा मतदारसंघात मराठा समाज प्रत्येकी एक उमेदवार देणार। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठा समाजाकडनं बडी नावं चर्चेत। सोलापुरातनं उत्तम जानकर, भारत वाघमारे, नागेश भनकळसे हे इच्छुक। माढ्यासाठी तब्बल 29 इच्छुक मराठा उमेदवारांचे अर्ज। मराठा समाज लोकसभा निवडणुकीला तगडे उमेदवार देणार। लक्षद्वीप, अरुणाचल प्रदेशमध्ये आम्ही घड्याळ चिन्हावरच लढणार। चुकीच्या माहितीवर कार्यक्रम केला तर तो इनकरेक्ट होतो। आनंद परांजपे यांचा जयंत पाटलांना टोला। तब्येतीचं कारण देत सातारा लोकसभा निवडणूक लढण्यास खासदार श्रीनिवास पाटील यांचा नकार। तर साताऱ्यातनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती।